बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण लाडकी बहीण योजनेनंतर बँकांमध्ये आता मोठी गर्दी होतीये। या गर्दीला आवरणं देखील बँक कर्मचाऱ्यांना अवघड झालेलं आहे। परिणामी बँकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। काही वेळा अनेक जण बँक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अंगावर जात आहेत, त्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे मोठा ताण हा बँक कर्मचारी आणि बँकांवर येतोय। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी करणारं पत्र युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। बँक फोरमचे देविदास तुळजापूरकर यांनी हे पत्र पाठवलं आहे। हा गोंधळ जो होतो हे अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे। प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। त्यामुळे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे, त्यामुळे मला या सरकारकडून फारशा काही अपेक्षा नाहीये। स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार आहे, तर त्यांच्याकडून तुम्ही काय दुसऱ्याच्या वेदना किंवा प्रश्न सोडायची अपेक्षा ठेवणार? झाल्या असतील त्या पुढे सुधारल्या जातील आणि अजूनही फॉर्म भरायचं काम सुरू आहे। अजूनही फॉर्म भरले जातील। आता जवळ 1,35,00,000 गेले, मला 1.5 कोटीवर सुद्धा ते एकूण जाईल। अजूनही ह्या महिन्यात असेल, पुढच्या महिन्यात असेल, पुढच्या महिन्यात पुढे सुद्धा त्यांना कायमस्वरूपी पैसे मिळणार आहे।